अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका येथील कोल्हार बुद्रुक येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव व ईद ए मिलाद या दोन्ही उत्सवानिमित्त कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे पाटील, उपाध्यक्ष साहेबराव दळे पाटील, लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, स्वप्नील निबे, धनंजय दळे, बब्बाभाई शेख, शामभाऊ गोसावी, अक्षय मोरे, मुन्ना शेख, पत्रकार बांधव, गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते व मुस्लिम बांधवही आदी उपस्थित होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत कोल्हार येथील नागरिकांना व गणेश मंडळ यांना देखावा व फ्लेक्स सादर करताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी केले। गणेशोत्सव मंडळाच्या व ईद ए मिलाद समितीच्या वतीने श्वास वैद्य, बाबाभाई शेख, श्याम गोसावी, स्वप्नील निबे, साहेबराव दळे, आसिर पठाण आदी विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवात येणाऱ्या अडचणी मनोगतातून मांडल्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी प्रत्येकाच्या समस्यांचं निराकरण करून उत्तरं दिली आहे। SRB न्यूज साठी संतोष बोर्डे, कोल्हार भगवतीपूर। आम्ही विसर्जन मिरवणूक काढतो। जो विसर्जनाचा मार्ग आहे त्या ठिकाणी बरेच खड्डे व त्याचबरोबर काही ठिकाणी झाडं वगैरे जे रस्त्यावर आली आणि जी वायर आहे, आता टेलिफोनचे जे खांब आहे त्याच्या वायरी सगळ्या रस्त्यावर आहे, लाईटीच्या खांबाच्या वायरी त्या रस्त्यावर आहे। आणि जो आमचा मार्ग आहे ते मारुतीचं मंदिर आहे, तिथं असं उतार आहे कम जागेवर आणि तिथं स्पीड ब्रेकर पण आहे। तर मोठ्या मूर्त्या असतात एवढं हँडल होत नाही, डायरेक्ट ट्रॉली एक साईडला खाली जाते, तर तिथं थोडंसं खड्ड्याचं ते एवढं। आणि आता मध्ये काहीतरी केबलचं का कशाच तरी खोदकाम केलेलं आहे, तर त्याचं खोदकाम केलेलं आहे, तर ते दगड वगैरे सगळे तशीच आहे। आणि तिथून थोडं पुढे गेल्यावर काहींच्या मोकळ्या जागा आहे, तिथं उकांडे तयार झालेले, तर मिरवणूक आम्ही तिथून नेतो, तर सगळे उकांडे कचऱ्याचे कुंडे आहे, लोक कचरे आणून टाकतात, ते सगळे रस्त्यावर येतात। मग ते तेवढं ग्रामपंचायतीला सांगून तेवढे झाडं वगैरे वायर आणि ते कचरा कुंडे आहे तिथं थोडी JCB वगैरे फिरून साफ केलं तर मिरवणूक न्यायला आम्हाला पण बरंच वाटतं जरा, एवढंच। आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतोच, त्याचा आम्हाला कोड पण भेटतो, पण आम्हाला नाही काय ना, म्हणजे जे ऑफलाईन रजिस्ट्रेशन आहे ना ते आम्हाला इथं नाही काय ना चव्हाण दादांकडेच जमा करायची परमिशन द्यावी, तर जेणेकरून आमचं काम सोडून आम्ही नाही का लोणीला नाही येऊ शकत ते अर्ज जमा करण्यासाठी। तेवढे अर्ज फक्त ऑफलाईन वाले इथं घ्या, ऑनलाईन वाले आम्ही रजिस्टर करतो, बरोबर। ऑफलाईन जे आहे ते इथं स्वीकारावे फक्त, आम्हाला पोच करावी इथं द्या। त्या शांतता कमिटीचे आपल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये शांतता कमिटी हे आपल्याकडे वेगवेगळे गणपती उत्सव कार्यक्रम राहतात, त्या कार्यक्रमानिमित्त आपण ही शांतता कमिटीची मीटिंग घेतो असतो। या मीटिंग करता आदरणीय वाघ साहेब, भाऊसाहेब दादा, पत्रकार हे या मीटिंगला सर्वजण हजर आहे। तर माझं मत असं आहे बा, आपण सारे आमदार साहेबांचे कार्यकर्ते, आमदार साहेबांनी आपल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये एवढी सुधारणा केलेली, ती काय एकटी कोणाची नाही, हे सर्व धर्मीय लोक, सर्व जे धर्मीय लोक आपल्या गावात राहतात त्या सर्वांकरता ही आमदार साहेबांचे सारे कार्यकर्ते आहेत। आमदार साहेबांनी एवढी मोठी हे कार्यक्रम जवळजवळ कितीतरी कोटी खर्च करून कोल्हार भगवतीपूरचं वैभव वाढवलेलं आहे। आणि ह्या वैभवाला गालबोट न लावता इथून पुढं आपल्या इथं गणपती उत्सव किंवा तुम्ही कोणता म्हणले भाईसाहेबांचं हे जे कार्यक्रम होतात ते एकदम असे शांत रीतीनं एकदम असे व्हायला पाहिजे। आता इथून माग दादांना मी भगवती मातेचा उत्सव केला, मोठा सप्ताह केला, नंतर आपण इथे लक्ष्मी आईची यात्रा केली, म्हसोबाची यात्रा केली, ती सर्व लोकांनी, सर्व जातीच्या लोकांनी एकदम व्यवस्थितपणे कुठेही त्याला गालबोट लागलेलं नाही। आणि असं जर आपल्या गावात असं कुठेही गालबोट जर नाही लागलं तर आमदार साहेबांना स्वतः वाटतं एवढं मोठं आपण काम केलंय, सर्व लोक आपल्या पाठीशी आहे, कुठेही गालबोट लागत नाही। याच्यामुळं सर्वांनी शांततेत पार पाडावा आणि प्रशासनाला त्याच्यामुळं त्रास होणार नाही, हे एक लय महत्वाचं आहे। त्या बिचाऱ्यांना सुद्धा त्रास होणार नाही अशी काळजी घ्यायची आपण सर्वांनी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। तर आजच्या या मीटिंग निमित्त आम्ही काय आता साहेबच आपल्याला काय सूचना देतील त्याप्रमाणे आपण तर दरवर्षी वागतच राहतो, पण ते सणाला कधी गालबोट इथं लागलं नाही। आमचं इथे मिलाद असलं तरी सर्व हिंदू बांधव त्याचं स्वागतच करतात आणि गणपती उत्सवामध्ये आम्ही बी सगळे घेण्याने भाग घेतच असतो। त्याच्यामुळे आमच्या गावात तर तशी हिंदू मुस्लिमची काही अशी अडचणच नाही, सगळे एकत्र मिळूनच आम्ही काम करतोय।
त्याच्यामुळं काही अडचणी भविष्यातही येणार नाही, त्यासाठी सगळे प्रयत्नातच राहतात. तरी येणाऱ्या उत्सवानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबेन. कोल्हार भगवतीपूर येथील येऊ घातलेल्या गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाकडून जी शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली. सालाबाद प्रमाणे पोलीस प्रशासनाकडून ही शांतता कमिटीची बैठक बोलवली जाते. दरवर्षी कोलारमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. ईद ए मिलाद हा उत्सव देखील मोठ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो. आणि आजची एक शोकांतिका मी नमूद करतो. होतं कोलारमध्ये थोडं ट्रॅफिक जाम होतं, बाजारचा दिवस आहे, परंतु 11 वाजता बोलावलेली बैठक आणि 11 वाजता ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो तर चव्हाण दादा, वैद्य साहेब, मी आणि धनुभाऊ दळे आम्ही 4 जणच 11 वाजता इथं उपस्थित होतो. तर अशी परिस्थिती गणेशोत्सवाच्या आणि ईद ए मिलादच्या बैठकीसाठी असेल तर आपला उत्साह कमी झाला का काय गावातल्या कार्यकर्त्यांचा, मुलांचा, असं वाटतंय. कोलार हे उत्सवप्रिय गाव आहे. या ठिकाणी जो गणेश उत्सव पूर्वीपासून चालत आलेला आहे याला खूप मोठा प्रदीर्घ काळ गेलेला आहे. आणि कोलारमध्ये जो गणेशोत्सव भरायचा हा आपल्या पूर्ण परिसरामध्ये एवढा मोठा गणेशोत्सव कुठं होत नव्हता. पहाटे बरं का साहेब, पहाटे 5 वाजेपर्यंत इथल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका चालत होत्या. एवढा मोठा हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जायचा. विविध बक्षिसं या ठिकाणी ठेवली जायची, देखावे ठेवली जायचे. पोलीस प्रशासनाकडून शांततेचं बक्षीस या ठिकाणी ठेवलं जात होतं गणेश मंडळासाठी. माझी तुम्हाला यावर्षी देखील विनंती राहील की आपण देखील यावर्षी उत्साह वाढावा याकरिता आपल्या लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत शांततेचं आणि उत्साहाने जो गणेशोत्सव साजरा करेल त्याच्यासाठी आपण 3 बक्षिसं ठेवावीत, जेणेकरून पुढच्या वर्षी देखील या गणेशोत्सवाला अजून मोठ्या प्रमाणाचं स्वरूप प्राप्त होईल. मी 2 गोष्टी आपणाला या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या गणेशोत्सव काळामध्ये आज 10 दिवसाचा सण झाल्यानंतर एक 15 दिवसाचा काळ गेल्यानंतर लगेच आमचा कोलार भगवतीपूर गावामधील मोठा उत्सव या ठिकाणी असतो, नवरात्र उत्सव. तर या महिन्याभराच्या कालावधीसाठी आम्हाला कोलार भगवतीपूरची जी आउटपोस्ट ही जी चौकी आहे या ठिकाणी 24 तास सेवा उपलब्ध करून द्यावी. इथं एक व्यक्ती आपला कोणीही देखील असो पण 24 तास हा दरवाजा आम्हाला उघडा पाहिजे. या महिनाभराच्या काळात तरी इथून मागचे दिवस जाऊ द्या, तुम्ही आजचा कालचा जरी विषय घेतला तरी चौकीला कुलूपच असतं. ठीक आहे, मान्य करतो, आम्ही मान्य केलंय, चालू आहे, आता सगळं करतोय, येतोय, आम्ही तिकडं लोणीला येतोय. पण या महिनाभराच्या काळात याचं कारण असंच आहे, कुठलाही वाद घडतो गावामध्ये याचं छोटं स्वरूप असतं. एकदम लहान मुलांचेच वाद होतात, पतंग काटाकाटीवरून माग वाद झाले, त्याचं स्वरूप तुम्ही पाहिलं किती मोठं झालं. तेच जरी इथं चौकी उघडी असती 2 मिनिटात तो वाद इथं क्षमला असता, एवढं मोठं स्वरूप राहिलं नसतं. 2 गावातले ज्येष्ठ आले असते, तुमचे अधिकारी आले असते, वाद मिटून गेले असते. तर माझं तुम्हाला एक वैयक्तिक गावाच्या वतीने एक सांगणं की या उत्सव काळामध्ये आम्हाला कोल्हार आउटपोस्टसाठी 24 तास सेवा म्हणून एक अधिकारी या ठिकाणी उपलब्ध पाहिजे. आता मी जर खोलात गेलो आणि सांगितलं तर तुम्हाला म्हणजे दादा आपल्या कोल्हार आउटपोस्टसाठी एक PSI पोस्ट 10 वर्षापासून कोल्हारसाठी PSI पोस्ट देण्यात आली. लोणी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस API पदाची बढती मिळाली त्यानंतर 2 PSI पोस्ट या लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेले आहेत. एक PSI तिथं स्थानिक राहतात आणि दुसरी पोस्ट कोलार आउटपोस्ट साठी आलेली. मला नाही वाटत आज त्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी इथं PSI दिवसभर बसले असतील. जे कोलारला नेमणूक, ज्यांची कोलारच्या नावाने नेमणूक आहे ते कधी एक दिवस पूर्ण बसले असतील. असं त्याच्यात जायचं नाहीये, परंतु या महिनाभराच्या काळात साहेब आम्हाला 24 तासासाठी इथे एक माणूस द्यावा. आणि गणेशोत्सवामध्ये जो आता आमचे मित्र आशुतोष बोरसे यांनी जो विषय मांडला, अतिशय महत्वाचा विषय. दरवर्षी या मुलांना छोटेसे फक्त आपल्याकडे जायचं, अर्ज द्यायचा आणि सही घ्यायची असते तिथून. त्याच्यासाठी लोणीला यावं लागतं आणि जो माणूस आपण नेमून देता तो तिथं नसतो. मग त्यांना त्याच्यासाठी तिथं चक्कर मारावं लागत बसतात.
आणि अजून एक दुसरं एक विषय आहे, MSCBच्या ज्या परवानग्या आहेत, तुम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी फोन करून बोलवायला पाहिजे होते. गणेश मंडळांना जे तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाईट कनेक्शन दिले जातात, त्यासाठी MSCBचे अधिकारी त्यांच्याकडून पिळवणूक करून घेतात. मग हे आणा, ते आणा, हे पाहिजे, ते पाहिजे. तर तुम्ही एक तुमचं क्रायटेरिया ठरवलेला आहे गृह विभागाने, तो ठरवून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही, त्यांना एकदम लवकरात लवकर काय तुटपुंज स्वरूपाची जी हे निधी तो भरून त्यांना ते कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपाचे मिळाले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या साहेब, मी तुम्हाला ही विनंती करतो, कारण यावेळेस कोणी अधिकारी आलेले नाही. आणि राहिला विषय ईद मिलादचा, तर आमच्या कोल्हार भगवतीपूर गावातील जो मुस्लिम समाज आहे हा अतिशय शांतताप्रिय मुस्लिम समाज आहे व एकी ठेवून राहिलेला हा मुस्लिम समाज आहे. कुणाच्याही घेण्यानं देण्याचं, कोणाच्या नादी लागायचं त्यांचं अजिबात हे नाहीये, स्वभाव नाही साहेब. परंतु विषय असा असतो, छोट्याशा गोष्टीवरून वाद होतात आणि ते मिटवायला वेळेवर माणूस कुणी तिथं पोहोचला नाही की तो वाद मग विकोपाला जातो, वाढत जातो. घेण्यानं देण्याचा त्याचा गावाला त्रास होतो, व्यापार पेठेला त्रास होतो. व्यापारी पेठ एवढी मोठी आहे आमची, छोट्या वादाचं स्वरूप वाढल्यामुळं व्यापार पेठेला फटका बसू राहिला. आणि याच्यामध्ये काय होतं, मग थोडं राजकारण घुसलं की मग ते स्वरूप वाढतच चालतं. आत्ताच आमचे देवालय ट्रस्टचे उपाध्यक्षांनी सांगितलं की नामदार साहेबांच्या दूरदृष्टीने कोलार गावचा एवढा मोठा विकास होऊ राहिला. आज कोलार गावांनी कात टाकली, कोलार गावाचं विस्तृत स्वरूप होऊ राहिलं. आज कोलार सारखी बाजारपेठ तालुक्यामध्ये कुठं नाही राहत्याला आहे, नाही लोणीला आहे. कोलारची एवढी मोठी बाजारपेठ आहे, जिल्ह्यातून लोक तिथे येतात. आत्ताच काही दिवसापूर्वी आपल्या व्यापारी असोसिएशनची बैठक झाली, त्या ठिकाणी समता नागरी पतसंस्थेचे आणि जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी उल्लेख केला की आपल्या कोलारची जी भेळ आहे तिचं तुम्ही ब्रँडिंग करा, मंत्रालयामध्ये ही भेळ तुम्ही हे करा, वाटा एक ब्रँडिंग करा तिचं. एवढी सुंदर इथले खाद्यपदार्थ आहेत, इथले पेढे आहेत. याचं देखील तुम्ही नामदार साहेबांना त्यांनी विनंती केली का बा साहेब तुम्ही या व्यापाऱ्यांना अजून थोडं मोठ्या स्वरूपाची चालना. साहेबांनी पण तो शब्द धरला, साहेबांनी त्यांच्या भाषणात त्याला प्रत्युत्तर दिलं की आपण करू त्या गोष्टी. सगळं साहेबांचा पण आमच्या गावावर खूप मोठा आशीर्वाद आहे, त्यांचा पाठिंबा आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी आपले माजी खासदार युवा नेते सुजयदादांनी जे गावामध्ये वाद झाले होते ते स्वतः प्रत्यक्ष लक्ष घालून ते वाद मिटवले, सगळे विषय त्यांनी संपून टाकले. काय ज्या घटना घडलेल्या माग ते म्हणे त्याच्यावर पडदा टाका आणि इथून पुढे तुम्ही गावाच्या हिताच्या गोष्टी करा, गुणागोविंदाने वागा. सगळ्या त्यांच्या दोघांचे पण आपल्या गावावर लक्ष आहे, पाठिंबा आहे. कुठं काही घडलं तर ते म्हटले की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका, कोणाकडे जाऊ नका, मला कळवा पहिली. अशा त्यांच्या सूचना आहेत दादांच्या, साहेबांच्या. या दृष्टीने पण तुम्ही थोडंसं लक्ष घाला. आमची तुम्हाला विनंती आहे की या महिनाभरामध्ये आम्हाला हे पोलीस स्टेशन आउटपोस्ट आपण 24 तास खुलं ठेवावं. आणि बाकी गणेश मंडळाच्या काही अजून सूचना असतील तर कृपया परत तुम्ही उभा राहून सांगा. काय मी बोललो म्हणजे संपलं नाही, कोणाला काही आठवलं तर बोला. अजून एक मोठी गोष्ट आता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष दादा सांगतायत की म्हणजे खंडेगडापासून हॉस्पिटल पर्यंत इकडे त्या म्हणजे पूर्ण गाव आता सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे. हा पण एक गावाच्या दृष्टीने खूप मोठा विषय आहे. म्हणजे कोलारच्या पुलापासून महादेव मंदिरापासून हॉटेलचा जो चौक आहे लोणी रोडचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सर्वे करून प्रवारा पुलापासून नदीच्या पुलापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत आपला हा जो इथं मार्केट यार्डचा चौक आहे तिथून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत, म्हणजे दोन्ही पण मेन रोड तिकडे पण आपल्या दवाखान्या आणि लोणी रोडला रयत हायस्कूलच्या गेट पर्यंत इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये हा कोलारचा परिसर आता कॅमेऱ्याच्या नजरेत येणार आहे. कुणी जरी काही उद्योग करायचा प्रयत्न केला तर त्याला ते पुरावे राहणार आहे. बऱ्याच दिवसाची पोलीस प्रशासनाची मागणी होती की ग्रामपंचायतनी देवालय ट्रस्टनी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करावं. तर आत्ताच आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खर्डे पाटील यांनी ती मागणी पूर्ण केली. आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजून या
निर्णयाचं स्वागत पुढाकार दादांनी घेतला, त्याला महत्व आहे. गेल्या 5-10 वर्षापासून ही मागणी पोलीस प्रशासनाची दादा, पण आता तुमच्या पुढाकाराने त्यांनी जरी सूचना केली तरी झालेलं आहे ते काम. एवढं बोलतो साहेब. आणि ज्या आम्ही काही सूचना मांडल्यात थोड्याफार, त्याच्यावर आपण 100% लक्ष घालावं ही विनंती व्यक्त करतो. आणि मला आपण सर्वांनी बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आणि ईद मिलाद असे दोन्ही सण जवळपास एकत्र आल्यामुळं आज या निमित्ताने शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मलाही निरोप आला होता, थोडा उशीर झाला. जरी उशीर झाला असला तर एक अनेक विचार स्थानिक मान्यवरांनी मांडलेले आहेत. त्याचप्रमाणे तेच विचार न मांडता या ठिकाणी विनंती असणार आहे का, जो गणेशोत्सव सोहळा आणि ईद मिलाद सण हा आपल्या गावामध्ये शांततेत पार पाडावा हीच सर्वांची अपेक्षा असणार आहे. गणेश मंडळाला वेगळं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. मिरवणूक कशी असावी, गणेश उत्सवाचे जे स्थानिक जिवंत देखावे असतील, डेकोरेशन असतील ते कसे असावेत, सामाजिक हिताचे असावेत, समाजाला धरून असावेत, समाजामध्ये त्याचा वेगळा संदेश जायला नकोय, ही जबाबदारी आपली असणार आहे. या ठिकाणी आदरणीय PI साहेब, वाघ साहेब या ठिकाणी आहेत. आदरणीय देवालय ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी दादा आहेत, साहेबराव दळे पाटील आहेत उपाध्यक्ष, गोपाबाई आहेत, जगदन आहेत, स्वप्नील दादा आहेत, धनुभाऊ आहेत, या ठिकाणी सुहास वैद्यजी कोंडेकर आहेत. असे एक ना अनेक जबाबदार आहेत. आणि अशा जबाबदारांनी या ठिकाणी व्यक्तिमत्व आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर मनोगत निश्चितपणे चांगल्या स्वरूपाचं व्यक्त केलं असेल. पण मला असं वाटतंय काही दिवसापूर्वी हा वेगळा संदेश समाजामध्ये जायला लागलाय. चांगली बाजारपेठ असतानाही या ठिकाणी जबाबदार व्यक्ती जर असं सांगत असेल की गावात शेतीचं वातावरण आहे, ते चुकीचं आहे. जर असेल तर मी स्वतः रजिस्टर व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ते रजिस्टर पोहोचवताना प्रत्येकाचं मनोगत त्या ठिकाणी घेणार आहे. तर कोणाकडून दहशत निर्माण केली जाते. आणि हा वेगळा संदेश जर बाहेरगावी जात असेल तर खरोखरच दहशत आहे का गावामध्ये, म्हणून लोक यायचे कमी होतील, हे लक्षात घ्या. हा मुद्दा वारंवार एखाद्या व्यासपीठावर उपस्थित केला जातो, ते जबाबदार नागरिक याचं वाईट वाटतं. आणि तेही मोबाईलद्वारे, बातमीद्वारे हे सर्वांना माहीत होतं. त्यावेळेस काही जण तिथं असतात, काही जण तिथं नसतात. त्यावेळेस समजतं तर असा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला. एकदा नाही दोनदा झालंय 2 वर्षापासून. माझी विनंती असणार आहे, असा काही प्रकार जर असेल तर मी स्वतः रजिस्टर व्यापारी प्रत्येक दुकानदारांकडे देणार आहे आणि त्यांची सही घेणार आहे, त्याचं मनोगत घेणार आहे, त्याची परिस्थिती विचारणार आहे. कारण पूर्वी आम्ही अशी दहशत होत असतं ती संपवलेली आहे. आणि आजही कोणी निर्माण करत असतं तर त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहे. गावात शांततेत राहावं ही आपली अपेक्षा असते. विनाकारण सामाजिक कार्याचं वेगळा मुद्दा सोडून वेगळाच मुद्दा हाताळण्याचा हा उपक्रम चालू झालेला आपल्या गावामध्ये. ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ना अनेक अडचणी, पाण्याच्या अडचणी होतात. पाणी ज्यावेळेस भटाधारा धारात कमी पडतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी पाण्याची सुविधा आणि त्या ठिकाणी गावात वापरावं किती पाणी याच्यावर विश्लेषण झालं पाहिजे. पण तो मुद्दा राहतो बाजूला भरकटलं जातं. गावामध्ये सुखसुविधा नाहीत, बाजार तळापाशी किती घाण असते, त्यानंतर बाजार झाल्यानंतर किती दिवसांनी ती साफसफाई केली जाते. हे जे आता जे रस्ते झालेले आहेत त्या रस्त्याच्या माध्यमातून आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील वेळोवेळी लक्ष घालून त्या ठिकाणी मदतच केलेली आहे. पण त्याच्या नावाने वेगळं काही प्रचार केला जातोय, याचं वाईट वाटतं. हा राजकीय मुद्दा आहे किंवा नसेल हे लोकांनी समजून घ्यायचं. किंवा तरुणांची बैठक आहे, ही जी बैठक आहे शांतता कमिटीची, ही जबाबदार लोक या ठिकाणी आले आहेत. निरोप देणे कोणी येत नाही साहेब. काही जण टाळतात, काही जण म्हणतात नको जायला. पण आम्हाला एक सवय लागलेली जे असेल ते समाजापुढे मांडायचं. पण विनाकारण माझी विनंती आहे, गैरसमज कोणाची करू घेऊ नका. आणि ह्या विषयी जर हे असे विषय असतील तर समाजापुढे आले पाहिजेत. आणि असे जर त्रासदायक कोणी जर गावात असतील तर त्याचाही बंदोबस्त डिपार्टमेंट मार्फत सामाजिक कार्यकर्ते एकत्रित करू शकतात. ही जबाबदारी कोणाची आज नाही, ती पूर्वीपासून आहे. ठीक आहे, आज या ठिकाणी जे शांतता कमिटीच्या माध्यमातून विषय झाले असतील त्या विषयाला अनुसरून पूर्वीपासून हा गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साहेब पुण्यासारखा साजरा होत होता. आणि या ठिकाणी आजही तो साजरा करण्याचा प्रयत्न प्रत्येक मंडळ करतंय. पण त्या ठिकाणी लोकवर्गणी जी होत असते त्या ठिकाणी लोकवर्गणीच्या माध्यमातून कोणीही सर्वसामान्य व्यापाऱ्याला किंवा त्रासदायक होईल असं काही करू नका. कारण वर्गणीचे दिवस कमी आहेत आणि वर्गणी करत असताना या ठिकाणी सर्वसामान्यांची व्यवसायाची परिस्थिती खूप बिकटची झालेली आहे. कारण एखाद्याने जर घेतलं आणि ते सामान आणि त्याला पसंत झालं तर दुसऱ्या दुकानात जाऊन घेतो आणि त्याच्या व्यापाऱ्याकडे येतो, त्याला होतं हे मला लागत नाही. आता तो बिचारे आपला विकलेला असं परत होतो माझ्याच्या बदल्यात काहीतरी त्यांनी तुम्ही घ्यावं.
तो समोरचा घेणारा म्हणतो मला पैसे दे, त्याच्यावर मी तो वाद त्या ठिकाणी मिटवलाय होता. परवा एका हॉटेलमध्ये एक वेटर होता, त्या वेटरला मारहाण झाली. त्याने मला फोन केला, काका मला मारलंय. गरीब पोरगा पालखीच्या हॉटेलमध्ये मालक आहे अपंग. ज्या मुलांनी मारलं होतं तो ललितचा होता. तिथे गेल्यानंतर तो लागला हसायला. म्हणलं काय रे भाऊ, मी तुम्हाला ओळखतो, मी असे म्हातार चोत. म्हणलं जर गरीबावर कोणी हात उचलत असेल, त्रास देत असेल, मी त्याची गाय करणार नाही. काय कारण मला तुला या मुलाचा मारायचं? चेष्टा मस्करी करतोस त्याची, त्याला तू हेडणा करतोस, दोन तोंडात मारतोस. मार म्हणल्याच्या एक तोंडात मग पाहू काय होईल ते. त्या ठिकाणी त्या मुलाने माफी मागितली, विषय संपला. पण असं काही कोणी करू नका, ज्याला त्रास होईल, सर्वसामान्याला त्रास होईल असं कोणी वागू नका. हीच माझी विनंती असणार आहे. मी स्वतः रजिस्टर हे मार्केटमध्ये फिरवणार आहे. त्या मार्केटमध्ये प्रत्येकाचं नाव घेऊन मनोगत व्यक्त करायला लावणार आहे. तर त्याची कुणाची दहशत आहे तुम्ही मोकळ्या मनाने सांगावं. आपण त्याचा बंदोबस्त करूया. या विषयातून ही शांतता कमिटीची बैठक आहे. तरी देखील या ठिकाणी मला आयुष्य मानुष्य वाटलं म्हणून म्हणलेला हा विषय प्रत्येकापर्यंत जाणार आहे. ही जबाबदारी माझी आहे, सर्वांची आहे. म्हणून विनंती असणारे गैरसमज मनाची करून देऊ नका. मार्केट आपलं कोलार, भगवतीपूर, प्रवरा परिसर हा 40 गावचा मार्केट व्यवसाय आहे. हा टिकला पाहिजे. हा पूर्वजापासून टिकत आलेला आहे, तसाच हा टिकावा. एक बातमी जर बाहेर गेली तर त्याचे विपरीत परिणाम होतात आणि लोकांना वाटतं खरोच दहशत आहे का, असंही वाटतं. हा गैरसमज करून देऊ नका. ही माझी नम्र विनंती आहे. अशी तुमची वेळोवेळी कोल्हापूर नजर आहे. आजचा त्या कार्यामध्ये आणि मागील डिपार्टमेंटच्या कार्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. आदरणीय वाघ साहेब सर्वांना बोलून घेतात. वाद जर असेल तर निश्चित कागदावर घेण्यापेक्षा ते जर सविस्तररित्या पिटत असले तर ते पिटवतात. आदरणीय सुजयदादांच्या सूचना माझ्या समोर त्यांनी दिलेल्या आहेत. काही वाद असेल तर माझ्या कागदावर घालत चला. परस्पर तुम्ही लेखी स्वरूपात घेऊन रोग करत नका जाऊ. हे मी स्वतः पाहिलं आहे. त्यामुळे आदरणीय नामदार साहेब, आदरणीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील हे आपल्या गावावर वेळोवेळी लक्ष ठेवून आहेत आणि त्याची जबाबदारी ते पार पडत असताना त्यांना साथ द्यायला आपलं कर्तव्य राहणार आहे. तेही सामाजिक कार्यात आपल्यावर आहेत, आपण त्याच्यावर आहे. ही साथ एकमेकाची महत्वाची आहे, तरच आपली गावाची उन्नती होणार आहे. लक्षात ठेवून येणारा गणेश उत्सव 16 आणि ईद मिलाद 16 हा चांगला शांततेत पार पडून मजहब सिखाता आपस में बैठा रखना, हिंदी हा वतन है हिंदुस्तान हमारा. बाहेर काही वातावरण असेल, काही घडत असेल, पण आमच्या गावामध्ये हा एकोप्याचा प्रश्न आम्ही एकत्र येऊन हाताळणार आहोत. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून आमचं गाव आमच्या जिल्ह्यामध्ये एक नंबरला यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या लोकल पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने आपण कोलार भगवतीपूर गावातील शांतता कमिटीची मीटिंग व गणपती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य तसेच इतर नागरिक यांची मीटिंग बोलवली होती. बऱ्याच जणांना फोन केले, मेसेज केले, जेवढ्यांना शक्य झालं तेवढे आलेले. बऱ्यापैकी गावातील प्रतिष्ठित काही आले, काही राहिले. परंतु मेन आमचा उद्देश असा आहे की आमचा मेसेज जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आम्हाला काय अपेक्षित आहे, आम्हाला तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच आम्हाला अपेक्षित आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे विषय असा आहे, आता गावकऱ्यांनी काही समस्या मांडल्या. तुमचे सुरुवातीला म्हणले की परवानगीचे अर्ज, शक्यतो जेवढे सार्वजनिक मंडळ आहे ते धर्मादायाकडे रजिस्टर होतील किंवा तो नंतरची प्रोसेस. परंतु तुम्ही जर समजा 8-10 जण किंवा 6-7 जण म्हणून एखादं गणपती स्थापन करताय तर त्याची अध्यक्ष, उपाध्यक्ष काय जे असेल त्याची बॉडी, तो एक सविस्तर अर्ज. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये तुम्ही काय अडचणी येत असेल तर ऑफलाईन मध्ये आमच्याकडे इथं आणून द्या. इथं आणून द्यायचा. इथं आमचे बीडचे हवालदार आणि इथं आता मी नवीनच आपले एक वनवे साहेब आलेले, त्याला पण इथं कंटिन्यूस थांबलं. आणि विशेष म्हणजे तुमची इथंच रूम पाहून द्यायची. कारण आता परवा बोललो मी आम्ही म्हणजे इथंच राहायला असले तर आपल्याला वेळेवर अवेलेबल होतील आणि काही अडचण असली तर त्यांना बाबा तिथं जाऊन हे करा, म्हणजे वेळेवर हजर झालं की पुढचे कॉम्प्लिकेशन होणार नाही. त्या दृष्टीने आपण PSI वनवे यांना इथं नेमलेलंच आहे. हवालदार चव्हाण, साळवे दादा आणि आडागळे असे आपण असतात. आलटून पालटून कंटिन्यू 24 तास ड्युटी करणं कोणाला शक्य नाही. मनुष्यबळ कमी आहे हे आता नेहमी सांगणं किंवा तुम्ही त्याच्यावर बोलणं आम्ही ते नेहमी सांगणं. आपल्याला आहे त्या मनुष्यबळामध्ये कसं मेंटेन करता येईल हे बघायचं. त्यामध्ये तुमचं गावकऱ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे म्हणजे आवश्यकच आहे. ते जे चांगले आहे त्यांचं बिन, जे वाईट आहे त्याला कसं डील करायचं ते आम्ही बघू. म्हणजे माझं सरळ सांगणं आहे तुम्हाला सगळ्यांना. अजून एक तुमची मागणी होती की बाबा अंमलदार नेमणे ते झालं, मी समजा कंटिन्यू हे करतोय. आपले बाकीचे डिपार्टमेंटचे मी काल महसूलवाल्यांना फोन केला होता, पण ठीक आहे ते नाही आले.
MSCB वाल्याला पण आपण एक पत्र देऊ. आपलं तुम्ही जी समस्या मांडली की बाबा कनेक्शन घ्यायचंय तर त्या 8-10 दिवसासाठी जे लागते प्रोसेस त्याच्यासाठी त्यांची मंडळांची हेळसांड होऊ नये, त्यांना काही त्रास होऊ नये, म्हणजे त्यांची जी प्रोसेस आहे ती सुरळीत व्हावं यासाठी आपण MSCBचे जे इंजिनियर असतील त्याच्याशी बोलून मंडळांना काही अडचण येणार नाही अशी आपण त्यांना विनंती करू. हे सेपरेट डिपार्टमेंट आहे, मी त्यांना विनंतीच करू शकतो, कारण की त्याचे बरोबर आहे की नाही. त्यांना आपण विनंती करून तुम्हाला जेवढं सुरळीत होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. आता मंडळाच्या परवानगीचा विषय तर सांगितला मी. सगळ्यांनी अर्ज द्या, स्थापन तुम्ही आमच्याकडे दिलं म्हणजे तुमची आमच्याकडे नावं येतील. एखादं मंडळ आहे तर आम्हाला त्यांना सूचना देता येईल काही की काय करायला पाहिजे, काय करायला नको. आता मंडळाकडून परवानगीचा पहिला फॉर्म येईल, त्यानंतर आमचं अपेक्षित असं आहे की त्यांनी एक रजिस्टर ठेवा त्यांच्या. आम्ही काय करणार, आता 10 दिवस राहतील मंडळ, सकाळी किंवा दिवसभरात आमचा एक तरी पोलीस येऊन तिथे व्हिजिट देईन तुम्हाला. तुमच्या मंडळाचे तिथे सदस्य सगळे तर काही थांबू शकत नाही, तिथं एक माणूस तुमचा कंटिन्यू पाहिजे सकाळ आणि संध्याकाळी दिवसभर, 24 तास तुमचा एक माणूस मंडळाच्या ठिकाणी असला पाहिजे, जेणेकरून पोलीस येईल. किंवा तिथं काही आता मूर्ती असते, मूर्तीची काळजी घेणं. काय होते एखाद्या ते फुलं असतात तिथं आरास असते, एखादं बकरी, आणि मेन म्हणजे शेड मजबूत करा. शेड आता मी एक मुद्दे सगळे घेतले त्याच्यामध्ये. शेड मजबूत असलं म्हणजे पावसाचं किंवा वाऱ्या बिऱ्याचं त्याला अडचण होणार नाही, आणि त्याला थोडं आपलं प्रोटेक्शन सारखं केलं की म्हणजे शेळी म्हणा किंवा एखादं छोटं जनावर जाऊन तिथं काही नासधूस करणार नाही याची काळजी घ्यायची, आणि ती मंडळाची जबाबदारी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही टाळाटाळ करता येणार नाही की तुम्ही म्हणसान मी इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो, ते चालणार. तुम्ही जेवढे सदस्य असताल मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य त्यांनी ती काळजी घ्यायची. ज्याला शक्य आहे त्यांनी कॅमेरा लावा. मंडळाच्या ठिकाणी कॅमेरा लावला 10 दिवसासाठी तर काही एवढं अवघड नाही. बसवता आला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बसून घ्या. आणि जर मोठंच मंडळ आहे, मला इथली आयडिया नाही कोणतं मोठं मंडळ आहे, सुरक्षा रक्षक, आता मी मागच्या वेळेस राहत्याला होतो तर ते मोठे मोठे मंडळ होते, त्यांनी ते 24 तासासाठी त्यांनी ते आपले सिक्युरिटी नेमले होते. 12 तास ते ड्युटी करायचे 10 दिवसासाठी त्यांनी दिलेले होते, ते थांबून घ्यायचे, म्हणजे ते कंटिन्यू हजर राहायचे. ज्याला शक्य आहे त्यांनी सुरक्षा रक्षक नेमून घ्या. मूर्तीची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं सदस्यांचीच, आपल्या मंडळाच्या यांची जबाबदारी. पोलीस येणार, तुम्हाला जिथं काय असतं तिथं आम्ही तुमच्यासाठी उभा आहे. आमच्याकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारे म्हणजे असं होईल टाळाटाळ होईल असं काहीच होणार नाही. माझा नंबर बऱ्याच जणांकडे, तुम्ही मला डायरेक्ट करू शकता की साहेब अशी अशी अडचण, याच्यात काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा किंवा काय त्याच्या सोल्युशन निघेल ते करा. पुन्हा आता बाकी आता भंडारे होतात बऱ्याच ठिकाणी, जेवण असते. नाही ठीक आहे ना, ते साहजिक आहे. आपलं आता संस्कृती म्हणा किंवा काय जे असतं ते आपण कार्यक्रम ठेवत असतो, महाप्रसाद असतो, तर तिथं सगळ्यांनी सदस्यांनी आणि जे आयोजक आहे त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तिथं गर्दी गोंधळ व्हायला नको. आणि जर समजा आपलं महत्वाचं काय, मंडळच रस्त्यावर नको, रोडवर वाहतुकीला अडथळा होईल असं काय व्हायला नको. नाही तर मंडळच रस्त्यावर आहे, परत एखादा कार्यक्रम ठेवला तो रस्त्यावर, म्हणजे वाहतुकीला अडचण होईल असं करू नका. जाणारे तुम्ही जे गावकरी तुम्ही जे तुम्हालाच रस्ता लागणार आहे, इथं तुम्ही मंडळ करणार, पुढच्या जाणाऱ्याला अडचण येणार, मग तिथं तुमचे वाद होणार. ती परिस्थिती व्हायला नको. रस्त्याच्या कडीला म्हणजे जिथं तुम्हाला सुटेबल आहे, वाहतुकीला अडथळा होईल असं मंडळ त्या ठिकाणी लावू नका. त्याला आमचं म्हणजे परवानगीच नसणार आहे, आताच सांगतो त्यासाठी. आणि मंडळाचे जे सदस्य, आता तुम्ही बऱ्यापैकी मंडळ काय करतात, ठीक आहे ड्रेस कोड तुम्हाला शक्य नाही सगळ्यांना व ड्रेस घेणं, तर तुम्ही काय करा, छोटे छोटे कार्ड बनवा की बाबा मंडळाचे सदस्य, ठीक आहे सदस्य म्हणून का करीना, पण एक मंडळ आहे ज्यावेळेस मिरवणूक निघते ना तर बाहेरचे येऊन तिथं धिंगाणा करतात. मंडळाच्या लोकांना काय म्हणजे त्याला वाटतं की बाबा माझी मिरवणूक माझं शांततेत झालं पाहिजे, बाहेरचे येणार थोडीफार टाकलेले असणार, ते त्याच्यामध्ये काय उपद्व्याप करायचा तो करून जाणार, आणि आम्ही कोणाला म्हणणार, मंडळावर, म्हणजे बिल मंडळाच्या नावावर पाडणार. तसं व्हायला नको. त्याच्यासाठी मंडळाच्या लोकांची जबाबदारी आहे की बाबा बाहेरचा, मी आमच्या लक्षात आणून द्या की साहेब हा बाहेरचा आहे, हा विनाकारण ती देऊन हे करू राहिला, तुम्ही त्याला पॉइंट आउट करा, आम्ही त्याला बाहेर काढतो कसं काढायचं, ती आमची जबाबदारी आहे. पण तुम्ही सांगायला पाहिजे की बाबा साहेब आता सगळेच काही सदस्य राहतील किंवा सगळेच हे राहतील असं नाही ना, सगळ्याकडेच कार्ड राहील. तर तुम्ही सांगितलं की साहेब आमच्याच गल्लीतला आहे, आमचाच माणूस आहे, ठीक आहे त्याच्याकडे कार्ड नाही, तर तुम्ही सांगितलं की आम्ही त्याला त्या पद्धतीने ट्रीट करणार. ड्रेस कोड जर शक्य असेल तर तसं करा. तुमची मंडळाची यादी आहे ना मला सगळ्यांनी द्यायची. तुम्ही परवानगीला येणार त्याच वेळेस मंडळाची यादी, त्याचे मोबाईल नंबर, समजा एखादं मंडळ आहे समजा आता आपलं हनुमान मंदिर जवळ, तिथं मला जर समजा वाटलं एखादं 10 दिवस गणपती
मला काय वाटलं मी फोन करणार बाबा, किंवा मी तिथं आलो तुम्ही नसले तर बाबा या इथं. मी प्रत्येक ठिकाणी मी तर शक्यतो आम्ही सगळ्या मंडळाला भेट देतो. मी सगळ्या तिथं जाऊन त्याला भेट देणं, त्याला काय अडचणी आहे काय नाही ते आपण माझ्या पद्धतीने आम्ही करू. फोन नंबर असले म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल आमचा. आता तुम्ही जे कार्यक्रम ठेवणार, समजा काही प्रबोधनपर कार्यक्रम ठेवा, ज्याच्यातून समाजाला काहीतरी संदेश जाईल, काहीतरी त्याच्यातून म्हणजे वेगळं काहीतरी होईल. काही स्पर्धा ठेवा ज्यातून मुलांचे काही कलागुण डेव्हलप होतील, असं काहीतरी ज्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं करा मंडळाने. जेणेकरून नाही तर काय डीजे लावायचा, त्याला 5-50 हजार सुपारी द्यायची आणि त्याच्यातच कुदत बसायचं, म्हणजे हे व्हायला नको असं मला अपेक्षित आहे. जेणेकरून तुम्ही म्हणजे ज्या तुम्हाला निधी येणार आहे, काय वर्गणी येणार, त्यातून काहीतरी सत्कार्य होईल. किंवा एखादा अनाथ आश्रम आहे तिथं तुम्ही हे दिलं, मी सजेस्ट नाही करत, तुमच्या मनाने तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. कारण की आपल्याला हे जो उत्सव चालू झालेला आहे यातून एक म्हणजे समाज एकत्र यावा, यातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी ही प्रथा चालू झालेली. परंतु त्याचं स्वरूप वेगळं दुसऱ्याकडे भटकायला नको, यातून काहीतरी अनुचित प्रकार होऊन गावाची शांतता बिघडायला नको. उत्सवच याच्यासाठी चालू झालेला आहे की सगळ्यांनी एकोप्यानं राहावं. जात धर्म पंथ हा विषयच नाही यामध्ये. सगळ्यांनी येऊन एकत्र हा उत्सव शांततेत पार पाडावा हा उद्देश होता. सगळ्यांनी भारताचे नागरिक जेवढे सगळ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव शांततेत पार पाडला पाहिजे. जसे आपण स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्र झाले होते तसेच सगळ्यांनी एकत्र होऊन उत्सव साजरा करावा हा उद्देश आहे त्याच्या मागे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि महिलांच्या सुरक्षा संदर्भात समजा जर एखाद्या ठिकाणी देखावा चांगला जास्त केलेला आहे तर गर्दी महिलांची जास्त होती, तर तिथं तुम्ही बॅरिकेडिंग करा. तिथं म्हणजे सुरक्षा रक्षक जर आम्ही तर येणार, तुम्ही आम्हाला कळवा की साहेब आज गर्दी असते, आमच्याकडे असा असा कार्यक्रम आहे, आम्ही एखादा पोलीस द्यायचा किंवा बंदोबस्त देण्याचा प्रयत्न करू. जर शक्य नाही झालं तर मंडळाच्या सदस्यांनी तिथं थोडी काळजी घ्यायची. आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करू. महिलांची सुरक्षा महत्वाची आहे. काय होतं, महिला दर्शनाला येतात, बाहेरचे टवाळखोर येणार, तिथं काहीतरी उपद्व्याप करणार, मग त्यातून नको ते प्रॉब्लेम सुरू होणार. तसं व्हायला नको, त्यामुळे मंडळाच्या सदस्यांनी ती काळजी घ्यायची. मिरवणुकी संदर्भात मिरवणूक आता वेळेचं बंधन एक तर ते आता कलेक्टर ऑफिस कडून आपल्याला वेळेचं डायरेक्शन येईल की बाबा मिरवणुकीला इतक्या वाजेपर्यंत परवानगी आहे. ते ज्या डायरेक्शन असतील त्याप्रमाणे आपल्याला पाळावं लागेल. ते 11 वाजता असो का 12 वाजता असो का 10 वाजता असो, हे कलेक्टर ऑफिस कडून जे आपल्याला मार्गदर्शक सूचना येतील त्या सगळ्यांनी पाळायच्या आहे. आणि एरवी 10, 10:30, 11च्या आत जनरली आपण आस्थापना सगळ्या 11 वाजता बंद करतो. 11 वाजेच्या आत सगळे कार्यक्रम संपले पाहिजे. मंडळाजवळ जरी काही पारंपरिक कार्यक्रम ठेवलेले, आता छोटे मंडळ असतात तिथं काहीतरी मुलांसाठी कार्यक्रम ठेवलेला असतो, तिथं थोडा स्पीकर लावलेला असतो, तर वेळेत संपवून समजा 11च्या आत सगळं संपलं पाहिजे असं अपेक्षित आहे सगळ्यांना. म्हणजे प्रशासनाला तरी काय होतं, ते बाहेर येतो तर चालतं, तिथे लेडीज बसलेल्या असतात, बाजूला सगळी सामसूम झालेली असते, परंतु तिथंच गोंधळ चालू असतो. मग कोणीतरी बाहेर टवाळखोर येणार, तिथं काहीतरी वाद घालणार, त्याच्यातून रिकामं वेगळं काहीतरी हे होऊन जाणार. तसं व्हायला नको. वेळेत संपवून घ्या, म्हणजे त्या बाकीच्या अडचणी वाढणार नाही आपल्याला. आता जे रजिस्टर ठेवणे ते पण सांगितलं मी तुम्हाला. वर्गणी मागताना दादागिरी नको, डायरेक्ट खंडीचे गुन्हे दाखल करणार मी की बाबा गेला एखाद्या दुकानदाराकडं एवढीच वर्गणी लागतील तेवढी, असं करू नका. ज्याला ज्याची भावना आहे, मला बाबा माझ्या यानं दान करायचे, काय द्यायचे, तो ज्याच्या त्याच्या सो खुशीनं देईन. कोणावर अति करू नका, म्हणजे बाबा तुम्हाला एवढेच द्यावं लागते तेवढे, तो विषयच नाही. वर्गणी हा तुम्ही नाही तर करणार, एखाद्यावर प्रेशर केलं की तो विनाकारण. आता गावात गणेश मंडळाचे वर्गणी होत नाही, ज्या त्या एरियात फक्त समजा ज्याच्या त्याच्या विभागातल्या लोकांनी त्यांनी ठरवायचंय, सो खुशीना त्याला द्यायचे, नाही द्यायची तर जो देगा उसका भला, जो ना देगा उसका भी भला, असं वृत्ती ठेवायची. माझं ते म्हणजे तुम्हाला सांगणं थोडक्यात. आता हे आक्षेपार्ह बॅनर लावायचे नाही. बॅनरवाले आलेले मला 1-2 जण दिसले आता इथं. बॅनर लावताना कोणत्याही समाजाची म्हणा, कोणाची अशी काही आपल्याला आता तुम्हाला काही सांगायचं काम नाही. कोणत्या गोष्टींना वाद होऊ शकतो, कोणत्या गोष्टींना पुढचे प्रॉब्लेम वाढू शकतात, हे आता कोणाला सांगायची गरज नाही. बरोबर आहे का मित्र? कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळं आक्षेपार्ह असे बॅनर प्रसारित करू नका, जेणेकरून ते एक बॅनर लावून जातो, कोणी लावलं ते माहिती बी नसतं,
मग आम्ही बॅनरवाले जे बनवतात त्यांना उचलून आणतो, मग तो सांगतो. हे कॉम्प्लिकेशन व्हायला नको. ज्या बॅनर मधून काहीतरी वेगळा वाद निष्पन्न होईल, ताणतणाव निर्माण होईल, गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे बॅनर लावण्यात येऊ नये. तुम्हाला सगळ्यांना माझी सूचना आहे, म्हणजे सूचना समजा किंवा एक मेसेज समजा तुमच्यापर्यंत. ध्वनी प्रदूषणाचा नियम पाळा. डीजेला तर परवानगी नाहीच आहे. पारंपरिक वाद्य वापरा, त्याला तरी रोजगार भेटल. पारंपरिक वाद्य असे तुम्ही व्यर्थ ठिकाणी खर्च करण्यापेक्षा पारंपरिक वाद्य वापरून मिरवणूक विसर्जन करा. टाळ मृदंगाच्या याच्यात करा, ज्यातून काहीतरी वेगळं निष्पन्न होईल, काहीतरी वेगळा संदेश येईल असं करा. नाही तर कशाला यांना वेगळं काहीतरी करायचं, त्याच्यातून वेगळं काहीतरी निष्पन्न होऊन जायचं, बाकीचे प्रॉब्लेम वाढत जातील, असं काही कृती करू नका. आणि मंडळाची जबाबदारी असणार. मी मंडळावर जोर का देतोय, कारण की हा उत्सव आपला सगळ्यांचा जरी असला तरी तुम्ही प्रतिनिधित्व करताय सगळे, बरोबर आहे ना. नियोजन तुम्ही करताय, तर तुमचं काम आहे. हा, तुम्हाला त्रास वाटला तुम्ही आमच्यापर्यंत आणून सांगा, साहेब असं असं होतंय, तुम्ही याच्यावर सोल्युशन करा. आम्ही 100% आमच्या हातात असला तर आम्ही 100% त्याच्यात करणार. बाकीच्या डिपार्टमेंटचा विषय असला तर आपण त्याच्या प्रमुख आयला तिथं बोलून त्यामध्ये काय करता येईल. आता जसे लाईटचा, टेलिफोनच्या वायराचं बोललो आपण, त्याला पण बोलू की बाबा हे मिरवणूक मार्ग तसं आम्ही पत्र देतच असतो, पण बोलून समजा त्यांच्याशी समक्ष संवाद साधून यामध्ये मिरवणूक मार्गावर काय अडथळा यायला नको अशी आपण उपाययोजना करायचा प्रयत्न करू. पण तरी बी रोडवर काही अडथळा असला तर आपण त्या हिशोबाने त्यामध्ये काय सुरळीत म्हणजे सुव्यवस्था आणता येईल असं करू. आता जे विसर्जनाच्या ठिकाणी आता विसर्जन निंबे साहेबांनी मांडलंय की कुंड करताय म्हणे, एकदम बेस्ट आहे. नदीत टाकून नंतर ते पाणी ओसरल्यानंतर तिथे त्या मूर्त्या दिसतात, ते तुटलेलं असतं, मग ते वेगळं त्याचं हे होतं. जर कुंड एका ठिकाणी टाकली तर त्याचं बरोबर त्याचं विसर्जन बी विधिवत होतं आणि नंतरच्या अडचणी बी होत नाही. एकूण ती संस्था सुसंवाद मंच म्हणून बोलले, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे तशा संस्थांची उलट त्याला तशाला बोलवलं पाहिजे. मला यांनी बोलण्यातून समजलं, आपण त्याच्याशी मी त्याला वाटलं सगळं भेटत आहे ना, असे काही जर समाजोपयोगी काम करणारे असले तर आपण त्यांना म्हणजे आम्ही स्वतः अप्रोच होतो. त्याच्यात कमीपणा मी कोणाकडे जाऊन मला अजिबात हे विषय नाही. मी त्यांच्याकडे जाईन, आपण त्यांच्याकडून काय आपल्याला उद्देश हाच आहे की गावात कायदा आणि सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे. समाजामध्ये वाद नको, कोणामध्ये नको ते द्वेष भावना वाढून. आता तुम्ही म्हणजे कोणत्या गोष्टीवर परिणाम होऊ शकतोय आता हे तुम्ही सगळे जाणते. भांडणं झाले की लगेच पळापळ होऊन जाते, कुठं काय झालं, कशातच काय झालेलं नसतं, पण नुसती पळापळ झाली ते व्यापारी काय घाबरतो, बाबा एखादा दगड लागला काय झालं तर माझा काच फुटून नुकसान होईल. त्यापेक्षा म्हणजे ह्या गोष्टी व्हायला नको, जेणेकरून आपल्या गावाची शांतता बिघडत. त्यासाठी आपण सगळे जबाबदार आहे. तुम्ही गावातले नागरिक आहे, आपल्या गावातली शांतता टिकवणं हे आपलंच काम आहे. आम्ही पोलीस प्रशासनात काम करतो, आमचा उद्देशच असतो की बाबा वाद होऊ नये. आमची भावना अशी असते की बाबा नको कशाला विनाकारण म्हणजे बाकीच्या अडचणी. कायदा आहे बघा, कायद्याचं काम करणारी एखादी घटना घडली, त्याच्यात गुन्हा दाखल होणार, पुढच्या प्रक्रिया होणार, ते 100%. कोणी चूक केली, कोणी कायदा हातात घेऊ नका की बाबा मी हे करीन मी ते करीन, तुम्ही करू नका. पोलीस त्याच्यासाठी आहे ना, शासनानं पोलीस प्रशासन त्याच्यासाठी दिलंय. विनाकारण नाही तर आहे तक्रार द्या आमच्याकडे, त्याच्यात जी कायदेशीर पुढची कारवाई असेल ती करू आम्ही. विनाकारण नको ते वाद व्हायला नको, जेणेकरून समाजात वेगळा मेसेज जाईल. आता ईद ए मिलाद सण बी सुद्धा आपल्या त्या गणपतीच्या अनुषंगानं त्याच दरम्यान तारखेला 16 तारखेला आहे, म्हणजे त्या दरम्यानच सण आहे. तर ईदच्या निमित्तानं बी सगळे जे आता मुस्लिम बांधव जमतात, नमाज पडतात तिथं, मिरवणूक असते का? ईदची मिरवणूक असते का? मध्य नसतं का? मिरवणूक म्हणल्यावर ते आता हे जे मिरवणुकीचे नियम आहे हे तुम्हाला बी लागू आहे. मला मिरवणूक हा विषय आता म्हणजे समाज करतात ते मशिदीपासून आहे ना सगळे दाखवून निघतात, फक्त आहे ना जे पुराणपाठचे ताला नसतात डीजे वगैरे. मिरवणुकीला आता मी यांना समजा गणपती उत्सवाचे ज्यांना जे सांगत तेच तुम्हाला. आता तुम्ही समजा ठीक आहे, पारंपरिक तुम्ही काय मंत्र हे बोलत जात असेल किंवा काय जे असतं आपल्या धर्माच्या प्रमाणे तो भाग वेगळा आहे, परंतु म्हणजे सगळ्यांनी आपलं शांतता राहील आणि सुव्यवस्थित कार्यक्रम पार पाडणं हाच उद्देश आहे सगळ्यात. तुम्हाला गावकऱ्यांना कोणाला वाटतं का आपल्या गावात वाद हवान पळापळ म्हणजे अनागोंदी माझं असं वाटतं का कोणाला? तुम्हाला मागच्या याला बी नाही ना वाटत? आपल्याला सगळ्यालाच आनंदात पाहिजे, सगळ्याला शांतता, म्हणजे सगळ्या कोणालाच वाटत नाही की भांडणं व्हावं का गावाचं वातावरण बिघडावं. एकदा भांडणं झाले की पूर्ण दिवसभर पूर्ण वातावरण त्याचं राहतं. त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी होऊच नये
त्यातून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊन पोलिसांना हस्तक्षेप करावा लागेल आणि पुढच्या प्रोसेस होतील. नवीन मुलं आता काय आहे, 17-18 वर्षाची मुलं यायला अजिबात म्हणजे कायद्याचं ज्ञान नाही, परंतु काय हुल्लडबाजी करायला येतात. काहीच नसतं त्यांना, म्हणजे त्याला गंधही नसतो. एक कोणीतरी मोरक्या येतो त्यांचा, तो काहीतरी हे करतो आणि मग त्याच्या मागे त्याला त्या गोष्टीचं काही कळत बी नाही. मग पोलीस स्टेशनला आल्यावर मग आम्ही आधार कार्ड पाहतो, अरे होतो 18च्या आताचे, म्हणजे बाकीच्या अडचणी होतात. मुलांनी काय आपलाच भाऊ येतो आपला, म्हणजे तुम्ही जर सोबत येतो तुमचाच भाऊ आहे, कोणी बी असो XYZ, मी आता कोणाचं हे म्हणत नाही, तुमचाच भाऊ असणार आहे ना. उद्या त्याचं रेकॉर्ड खराब झालं म्हणजे उद्या त्याला अडचणच आहे, बरोबर आहे ना. गावाचं वातावरण खराब होईल असं कोणी वागू नका. पोलीस प्रशासन तुमच्या सदैव सोबत आहे. आम्ही शक्यतो आता रात्री असता पण आता 11 वाजता बंद करायचा प्रयत्न करतोय आम्ही. आता ठीक आहे, एखाद्या वेळेस राहून होत नसन किंवा पण शक्यतो प्रथा मला तरी वाटतं 11 वाजता आपलं बंद होत आहे. येतो आम्ही बऱ्यापैकी बंद करायचा प्रयत्न करतो. हायवे असल्यामुळे थोडंफार हे होत असेल, पण आम्ही बंदच म्हणजे प्रयत्न करतोय तसा. पोलीस प्रशासनाकडून आणि तुमची जी मागणी होती की अंमलदार इथं पाहिजे, आमचा अंमलदार कंटिन्यू इथं असणार. म्हणजे कुलूप आता जर एखाद्या दिवस लयच इमर्जन्सी कुठं बंदोबस्त आला काय असलं तो भाग वेगळा आहे, परंतु मी इथं नाईटला सुद्धा तुमच्या माहितीसाठी माणूस नेमतोय. म्हणजे 15 दिवस नाही, मला वाटतं महिन्याभरापासून जसं झालंय तसं आम्ही नाईटला माणूस नेमतोय. आता काय होतं, तो एकटाच माणूस असतो इथं, त्याच्या जोडीला मग आमची नाईटची गाडी येते इथं, फिरून तो परत इथंच येऊन जातो असा. पण आता हे गणपती उत्सव नवरात्राच्या अनुषंगाने इथं कंटिन्यू आता एक अधिकारी तर आम्ही दिलेलाच आहे. सुदैवानं आता ते म्हणजे सध्या म्हणजे एकटेच आलेले, त्यामुळे इथंच रूम पाहून देऊन इथंच त्यांची राहायची व्यवस्था करावं असं आमचं नियोजन आहे. इथं राहण्याचा उद्देश एकच की इथं असले म्हणजे इथं बसले, रूमवर कोणी बसणार नाही, इथं बसेल सगळ्यासोबत, म्हणजे काम बी होईल आणि स्थानिक बराच फरक पडतो. आजच्या आपल्या मिटिंगच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असं मी गृहीत धरतो. माझ्या सूचना तर समजल्या असतील. विशेष करून बॅनर बनवणारे डीजे वाले यांनी लक्षात ठेवा, बॅनर लावून काय होतं, बॅनर तुम्ही लावून जाता नंतर त्याचा उपद्रव वेगळा होतो. मला बॅनरवाल्यावर सांगायचं तसं मी त्यांना वेगळं म्हणजे मीटिंग घेऊन त्यांना सांगायलाच, परंतु सगळ्यासमोर तुम्हाला बी कळायला पाहिजे की बाबा नको त्या गोष्टी याच्यावर यायला नको. म्हणून सगळ्यांनी आज आपल्या या कोलार भगवतीपूर गावामध्ये गणपती आणि ईद ए मिलादच्या अनुषंगानं आपण जी शांतता कमिटीची मीटिंग बोलवली होती, मला अपेक्षित नव्हतं. आमचं चाललं होतं 2-3 दिवसापासून की भरपूर जण येतील. वेळेचं ठीक आहे, आता यशवंत भाई बोलले आणि मी म्हणेल की थोडं सकाळी 11ची वेळ म्हणजे सगळ्याची कामाची असते. पण आता काय म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आम्हाला कसं राहतं, एखादं काम आजच बघा तुम्ही सकाळपासून यांचा फोन चालू म्हणजे 7:30-8लाच मेसेज आला मला की साहेब ते बंद पडले. मी आमचा अंमलदार पाठवला. बॅडलं का असं झालं की ते म्हणजे पाटाच टेकलेला होता, ते ओढता बी येत नव्हतं. आता हे टेक्निकल प्रॉब्लेम पोलिसाच्या हातात तर नाही, पण ट्रॅफिक तर आम्हालाच काढणे ना, बरोबर आहे की. आता हे सगळं पूर्ण रिकाम होऊच तर त्याच्यामुळे मी स्वतः गेलो, पाहिलं, ते चालू होऊन बरं झालं, मोफळ झालंय. आता ठीक आहे, ते बाकीचे आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण चेंज नाही करू शकत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आता रोड झालं, हे हा आपला विषय नाही, तो बाकी वेगळा विषय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला घेणं नाही. पण जे आहे, जे काय म्हणतात साधन सामग्री जे आपल्या अवेलेबल आहे त्यामध्ये आपल्याला चांगलं करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं आपले आगामी उत्सव गणपती असो, नवरात्र असो, ईद ए मिलाद असो, हे सण आपण शांततेत पार पाडू अशी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. आणि मी सदैव तुमच्या सोबतच आहे. काही अडीअडचणी असल्या मी कायदेशीर काम करतो, हे सगळ्यांना अनुभव आलेला असेल. माझ्याकडे आलं की मी बरोबर सोडत नाही. जे माझ्या संपर्कात आले त्यांना अनुभव आहे, मी कागदावर सोडत नाही. ठीक आहे, चूक असेल, कायदेशीर जे सहकार्य असेल ते होईल, पण चुकीला चुकच होणार. अति करू नका, दादागिरी करू नका. काही असतं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा, आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य करू. एवढं बोलतो. आज आपल्या या शांतता कमिटीच्या मिटिंगला सगळे आलेले, जे बाणी मंडळाचे सदस्य आलेले, मुस्लिम बांधव पण आले. आता सगळ्याचे नाव मी घेणं काही शक्य नाही. मी सर्व गावकरी मंडळी जेवढे आले तेवढे, आणि ज्यांना आम्ही निरोप दिले ठीक आहे त्यांना येणं शक्य नाही झालं त्याचे बी आभार मानतो. ते सदैव आमच्या सोबतच आहे. आज जरी काही केला ते कामानिमित्त समजा येताना आलं, कालच मला निरोप आले होते की साहेब आम्ही शक्य नाही, पण आमचं काम होतं तुमच्यापर्यंत निरोप देणं की बाबा तुम्ही असं मीटिंग ठेवली. काल मला 2-4 जण प्रतिष्ठित म्हणजे साहेब म्हणे की आमचे शक्य नाही म्हणे, तुम्ही जर ढकलता आले तर म्हणलं. पण आता आज आपण प्रोग्राम ठरवलाय, परत ते पुढं असं ढकलत गेलं की ते म्हणजे हे होत जातं म्हणलं. त्याच्यामुळं जेवढे असतील तेवढ्याच्या संमतीनं तुम्ही सगळा मेसेज द्याल असं मी गृहीत धरतो.
आणि आजचा आपल्या या कार्यक्रमाला शांतता कमिटीच्या मीटिंगला तुम्ही सगळे मंडळाचे सदस्य, अध्यक्ष, पदाधिकारी, बाकीच्या म्हणजे नागरिक म्हणा किंवा काही आपले बॅनरवाले असतील, काही डीजेवाले बी असतील याच्यामध्ये, तर सगळ्यांचे आभार मानतो. आपले अध्यक्ष भाऊसाहेब दादा, पत्रकार बांधव सुद्धा आलेले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आजच्या ही शांतता कमिटीची मीटिंग तुमच्या सगळ्यांच्या वतीनं संपली असं मी घोषित करतो. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.